आणि त्याच्यातून अब्दुल गुप्तेंचं पण एक गाणं त्यांनी नवीन आज पेश केलं। साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नात्याने आणि महिलांना एक स्फूर्ती देणारं अशा प्रकारचं ते गाणं होतं आणि एकंदरीतच इतका सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला। वेगवेगळ्या भागातनं जे काही महिला आलेल्या होत्या, आदिवासी भागातल्या होत्या, वेगवेगळ्या कोकणातल्या होत्या, मराठवाड्यातल्या आणि त्यांनी त्या पश्चिम महाराष्ट्र सगळ्या विदर्भ त्या सगळ्या महिलांनी त्यांच्या वेशभूषेतनं तिथली जी काही तिथली संस्कृती आहे, जी काही तिथली परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसं अशा प्रकारची वेशभूषा केली आणि तशाच पद्धतीनं आम्हा लोकांचं सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम, दिमागदार कार्यक्रम। म्हणजे मी अनेक वर्ष पक्षाची स्थापना झाल्यापासून काम करतोय, पण इतका चांगला कार्यक्रम झालेला मी पहिल्यांदाच पाहतो। दादा, काल तुमच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मुद्दाम केला गेला होता। काय मुळात तो व्हिडिओ ज्या पद्धतीने रिलीज केला जातोय ऑपोजिशन पार्टीकडनं, तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता, तुम्ही दाटीवाटीत बसलाय, अजितदादांवर सागर एक मिनिट, इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं, काय बसायचं ते सगळं चेक करत असतात। आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता, मागं मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते, परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही, सगळ्या गाड्या कन्वॉय एकदम निघाला। तर मी त्यांना म्हणलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग 2 फरलांगच जायचंय, पटकन जाऊ। शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही, आम्ही दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं। त्याच्यावर मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही। त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना, असं काही झालेलं नव्हतं। आणि 2 फरलांग त्या बाकीच्या गाड्या होत्या, तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीचे आम्ही आमच्या गेलो। आणि त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवतंय किंवा आणखीन काही करतंय, मला त्यांची क्यू करावीशी वाटते। अरे ह्या विकासाचं बोलूया ना आपण, त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले, किती काय गेले, ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल, ह्यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आहे? आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो, आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरवू। नाही, पण माझा भाऊ माझा दादा हे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेत्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतोय, याचा अर्थ तुम्हाला बदनाम करण्याचा हा अजेंडा क्लिअर नाही। खरं सांगू का सागर, आमच्या काही जवळच्यांनीच फार ते मनावर घेतलेलं आहे, त्यांना शुभेच्छा। नाही, मी असं म्हणालो की त्या संदर्भामध्ये एकदा दिल्लीला जाऊन की बाबा का कायदा आता एवढा विचारांती सगळा कायदा केलेला आहे आणि तो आता मंजूर झाला पाहिजे। काही कायदे कदाचित त्यांना तिथं त्याच्यात कुठली गोष्ट खटकली असेल तर